नमस्कार, मैं हूं आपके साथ आरती सिंह आजाद और रुक करते हैं खास खबरों की ओर। कामाठी पुलिस को नागपुर के जबलपुर हाईवे पर एक ढाबे की पार्किंग में खड़े ट्रक से कुछ इसम डीजल चोरी हुआ मिला, जो नई कामाठी पुलिस स्टेशन की सीमा के अंतर्गत आता है। पुलिस ने जब इन्हें खदेड़ा तो कुछ आरोपी भागने में सफल रहे, जबकि एक आरोपी को न्यू कामाठी पुलिस ने हिरासत में ले लिया। नवी कामाठी पुलिस ने आरोपियों के पास से एक कार और सैकड़ों लीटर डीजल जब्त किया है। इस मामले में केस दर्ज कर लिया गया है और कामाठी पुलिस आगे की जांच कर रही है। कारवाईची अधिक माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद कोरे यांनी दिली। बऱ्याच तक्रारी येत होते की धाब्यावरती लिगा रोड, जो आपला लिगा रोड आहे जबलपूर नागपूर, त्या रोडवरती धाब्यांवरती मोठे ट्रक्स वगैरे उभा राहिल्यानंतर काही लोक पार्किंग मध्ये असताना गाड्यातील डिझेल चोरी केल्याची तक्रारी आमच्याकडे येत होत्या। त्याप्रमाणे रात्री आम्हाला आमचे डीबी पथक पेट्रोलिंग करीत असताना पाटील धाब्यासमोर असंच एका ट्रकमधून डिझेल चोरी करीत असताना 4 लोक मिळून आले। त्याच्यातील एक आमच्या ताब्यात भेटलेला आहे, बाकीचे 3 पोलिसांचा सुगावा लागताच पळून गेले सदर ठिकाणावरून। तर एक आरोपी आम्ही त्याच्यातला जो ललित प्रणय मेश्राम म्हणून आहे, जो तो अटक केलेला आहे, तो सक्करदरा येथील राहणार आहे। तसे त्याचे जे साथीदार आहेत त्यांची नावं देखील आम्हाला समजले आहेत। एक बुरा आणि एक बिहारी म्हणून आहे आणि एक ललित बाचलकर म्हणून आहे, जे सदर गुन्ह्यात फरार आहेत। आम्ही जो आरोपी अटक केला आहे त्याच्याकडून एक स्विफ्ट गाडी आम्ही जप्त केलेली आहे। तरी सदर गाडीमध्ये त्यांनी कॅन, जे मोठमोठे कॅन असतात ते कॅन ठेवून त्याच्यामध्ये ते डिझेल भरून चोरी करतात। सदर गाडीतून आम्ही 295 लिटर डिझेल चोरी केलेलं पकडलेलं आहे। ही टोळी बऱ्याच दिवसांपासून सक्रिय आहे। आमच्याकडे यापूर्वी 2-3 गुन्हे दाखल आहेत, तर ते देखील गुन्हे त्यांच्याकडून आम्ही उघडकीस आणत आहोत। तसेच इतरही पोलीस स्टेशनला आम्ही माहिती देणार की आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही जर गुन्हे असतील तर त्या संदर्भात त्यांच्याकडे चौकशी करून त्यांचा ताबा घेण्यात यावा। साधारण आम्ही आता हा टोटल मिळून 5,44,550 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तर तपास सुरू आहे आणि कोणत्या पोलीस स्टेशनचे काही गुन्हे ओपन होतात नाही त्या संदर्भाने तपास चालू आहे। फिलहाल इतना ही। खबरों का सिलसिला लगातार जारी है। नमस्कार।